गोलंदाजास देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. राजेश जगताप यांच्याकडून षटकारासाठी पारितोषिक आहे. तर जाऊयात मात्र अंतिम फेरीच्या या सामन्याकडे. सामना मात्र या ठिकाणी सुरू होतोय. अर्थातच वेदिका वरळी. काल मात्र जो तर स्क्वेअर लेगला जे प्रेक्षक आहेत बाहेर व्हायचं आहे. स्क्वेअर लेगला सर्वांना विनंती बाहेर जायचं आहे. अंतिम फेरीचा सामना डीएन नगर की वरळी ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. शीतला देवी बॉईज प्रसाद झगडे आणि कंपनी पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला दिलीप करगुटकर याचा संघ. अर्थातच आपण पाहतोय वेदिका वरळी रघुनाथ नेगी आणि कंपनी. अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू होणार आहे. कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषक आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या सामन्यांसाठी मात्र खास आवर्जून या सामन्याचा आनंद या ठिकाणी लुटतायत ज्येष्ठ कामगार नेते भारतीय कामगार सेना सरचिटणीस जयवंत परब साहेब हे देखील या क्रीडा सामन्याचा आनंद घेत आहेत. माजी नगरसेवक अशोक जाधव साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. उपविभाग प्रमुख विष्णू कोरगावकर साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. सुनील परब साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी आलेले तमाम अतिथींच्या साथीमध्ये हा अंतिम फेरीचा सामना. एकदा जोरदार टाळ्या अंतिम फेरीसाठी. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात मात्र काही येऊ शकत नाहीये. रिषभ ज्या रिषभने या स्पर्धेवर आपलं अधिराज्य गाजवले गोलंदाजी करत असताना तब्बल 7 विकेट घेत सर्वोच्च स्थानी आहे गोलंदाजीमध्ये. 21 धावांमध्ये 7 विकेट मात्र घेतल्यात त्या याच रिषभने. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये करतोय. पाहायचं फलंदाजीसाठी शंतनू गायचौर. सुरेख फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिड ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. धावबाची संधी परंतु गमावली आहे. आणि स्वतः रघुनेगी मैदानात पाहायला मिळत आहेत. सर्वांचा या क्रीडा स्पर्धेसाठी मात्र ज्यांनी मात्र मोलाचा सहकार्य या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केलेला आहे. अर्थातच या स्पर्धेचं लाजबाब आयोजन मात्र सुनील दळवी साहेब यांच्या माध्यमातून पार पडलं. गेले 2 दिवस त्यांच्या बरोबरीने मात्र अंकित कदम असतील, प्रसाद परब असतील, राजेश सावंत असतील, प्रसाद झगडे असतील, माया शिंदे असतील, मही विचारे असतील आणि विशेष म्हणजे प्रसाद, अंकित आणि राजेश तिघे खेळताना देखील आपण पाहिलं या ठिकाणी. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये फटकावला जातोय. शैलेशच्या बॅट मधून निघाला हा फटका. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. अतिशय चपळाईने 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 3 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. मैदानात मात्र थोडासा पावसाचा शिडकावा देखील पाहायला मिळाला. खेळपट्टी काहीशी ओलसर जरूर झाली असणार आहे परंतु क्रिकेट थांबणार त्याला मुंबई म्हणत नाही. क्रिकेट या ठिकाणी अविरत सुरू असतं 12ही महिने. पुढचा चेंडू आता मात्र पवनच्या दिशेने चेंडू चढवण्याचा प्रयत्न. रघुनाथ नेगी चेंडूवर येण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. अतिशय चपळाईने दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. शीतला देवी बॉईज डीएन नगर अंधेरी. टेनिस बॉल क्रिकेटचा हा मात्र घमासान या ठिकाणी सुरू आहे. 1 लाख रुपयाचं पारितोषिक कोणाला मिळणार तर त्यासाठी मात्र क्रिकेटचं घमासान मात्र या ठिकाणी सुरू असणार आहे. तर धावफलकावर धावा झाल्या आहेत त्या 6 धावा धावफलकावर. अंतिम फेरीचा सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे. वरळी वर्सेस डीएन नगर. शीतला देवी बॉईज असा सामना या ठिकाणी सुरू आहे. रिषभ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर संतोष सरांसाठी. पुढे सरसावत चेंडू फटकावण्याचा प्रयत्न. कव्हरच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. झेल मात्र या ठिकाणी सुटतोय. एकाच धावेने संघाची धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर संघाची धावसंख्या. षटक क्रमांक मात्र पहिलं संपतंय. पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी होतोय. तर काही क्षणातच मात्र या ठिकाणी सन्माननीय खासदार गजानन कीर्तिकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. सन्माननीय खासदार गजानन कीर्तिकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे या क्रीडा सोहळ्यासाठी. तर वैयक्तिक
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो आशिष. आशिषचा हा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये खेळला जातोय शंतनू गायचोर यांच्या माध्यमातून. तर या ठिकाणी आगमन होत आहे. सन्माननीय लोकसभा सदस्य गजानन कीर्तिकर साहेब यांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे. या क्रीडा सोहळ्यासाठी त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषकाच्या माध्यमातून या क्रीडा सोहळ्यासाठी त्यांचं या क्रीडा सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक असं स्वागत. शिवसेना, युवा सेना आणि सयाजी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित असणारी ही स्पर्धा गजानन कीर्तिकर साहेब आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे दान पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. तर या ठिकाणी या क्रीडा सोहळ्यासाठी आगमन होत आहे. सन्माननीय लोकसभा सदस्य खासदार गजानन कीर्तिकर साहेब यांचे या क्रीडा सोहळ्यासाठी आगमन होत आहे. कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषकामध्ये साहेब आपल्या या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत. टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा लाख मोलाची, लाखाचं मोल मात्र कोणाच्या नावे जात आहे ते मात्र या ठिकाणी सुरू आहे. अंतिम फेरीचा सामना, पावसाचा थोडासा शिडकावा जरूर या ठिकाणी आलाय, परंतु अंतिम फेरीचा सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे. षटक क्रमांक दुसरं आशिष याचं सुरू असताना शैलेश आणि शैलेशच्या मदतीला नवीन फलंदाज मैदानात गेलाय. राजेश पडियाची फलंदाजीसाठी मैदानात गेलाय. शैलेशच्या मदतीला गोलंदाज आशिष नागवेकर. पुढचा चेंडू अतिशय सुंदर पाहायला मिळतोय, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला. धाव पूर्ण केली जाते शैलेश आणि राजेश यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. शिवसेना, युवा सेना आणि सयाजी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित असणारी ही कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषक जी स्पर्धा आपण पाहतोय. सुनील दळवी साहेब माजी उपविभाग प्रमुख आणि सयाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन गेली 2 दिवस आपण पाहतोय. एक सुंदर क्रीडा स्पर्धा टेनिस क्रिकेट विश्व या ठिकाणी पाहत आहे आणि या क्रीडा स्पर्धेचा मात्र या ठिकाणी अंतिम सामना सुरू आहे. 11 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना 4 षटकांचा असणारा हा सामना टेनिस क्रिकेट जगतातील मात्र ही नक्कीच शेवटची स्पर्धा आहे, कारण हंगाम टेनिस क्रिकेटचा संपतोय. महाराष्ट्रातील शेवटची 1 लाखाची स्पर्धा या हंगामातील कोणाच्या नावे होते त्याची उत्सुकता मात्र सर्वांना. सुरेख फटका मारला जातो शैलेशच्या बॅट मधून मिड विकेट झोन मध्ये. संघाची धावसंख्या मात्र पाहूया. तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका मात्र स्क्वेअर लेग झोन मध्ये मारला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एक धाव नक्कीच शॉर्ट रन देखील आहे. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर संघाची धावसंख्या मात्र पाहायला मिळते. तर 2 षटकं झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावर. पाहूया उर्वरित 2 षटकांमध्ये शीतलादेवी बॉईज संघ कुठपर्यंत मजल मारतोय ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. अंतिम फेरीची लढत या ठिकाणी सुरू आहे. चुरस मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. विजेतेपद वरळीला जाणार की डीएन नगर मध्येच राहणार या स्पर्धेचे याची उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचले. निर्णय लवकर घ्या दिलीप करगुटकर. यानंतर आणखी एक इनिंग असणार आहे.
2 षटकं संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14 आहे. अजूनही 2 षटकं मात्र या ठिकाणी शिल्लक असणार आहेत. एक जबरदस्त असा क्रीडा सोहळा टेनिस बॉल क्रिकेटचा. 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक तर द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये दिलं जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी बदल केला जातोय. नितीन नार्वेकर अर्थातच बाळू गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन राजेश पडियाची याच्यासाठी. आज मात्र या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल राजेशला. नितीन राजेशसाठी अंतिम फेरीचा हा सामना. 14 धावा धावफलकावर आहेत शीतलादेवी बॉईज संघाच्या. तर सन्माननीय लोकसभा सदस्य खासदार गजानन कीर्तिकर साहेब यांचे या क्रीडा सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आगमन झालंय. आनंद घेतात या क्रिकेटच्या सामन्यांचा. जबरदस्त अशा क्रिकेटच्या आयोजनाचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषकाचा आनंद या ठिकाणी घेतला जातोय. सुनील दळवी साहेबांच्या माध्यमातील आयोजन मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. दैदिप्यमान असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीने पाहायला मिळतोय. टप्पा पडतो चेंडू. वळण घेतोय. वळण घेतल्यानंतर मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतोय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय बाळूच्या माध्यमातून. 14 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे. पुढचा चेंडू आता मात्र बॅकफुटला गेले. पॉइंटच्या दिशेने चेंडू तटवला गेला राजेश पडियाचे यांच्या माध्यमातून. 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर संघाची धावसंख्या. अंतिम फेरीचा हा सामना सुरू असताना तर षटकार मारत मात्र एका सामन्यामधून मात्र आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं तेच या राजेश पडियाचेने. पाहूया शैलेश आणि त्याच्या मदतीने राजेश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतात अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये. तर शाखा प्रमुख महिला शाखा प्रमुख संघटक संजीवनी घोसाळकर मॅडम यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू सुरेखरित्या फटकावला जातोय. स्क्वेअर लेग झोन मध्ये मात्र एक दर्जेदार फटका मारला जातोय फलंदाज शैलेशच्या माध्यमातून. धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 सुरू असताना शैलेश देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शैलेशची देखील फलंदाजी वाखाणण्याजोगती पाहायला मिळते. राजेश पडियाचीने प्रभावित केलंय. संतोष सक्सेने प्रभावित केलंय. शंतनू गायकवाड यांनी प्रभावित केले. प्रत्येक सामन्यात वेगळा हिरो पाहायला मिळाला शीतलादेवी बॉईज संघाच्या माध्यमातून. आता मात्र बॅकफुटला जात मात्र चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये पटकावण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव मिळेल. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता बाळूचा आणि धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 18 धावांवर संघाची धावसंख्या. 18 धावा धाव फलकावर आहे. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी सुरू आहे ते 3रं डीएन नगर परिसरातील शीतलादेवी बॉईज वर्सेस वरळीचा वेदिका या 2 संघांमध्ये अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. कुणाला विजेतेपद मिळते रघुनाथ नेगी की प्रसाद झगडे ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. अंतिम विजेतेपद कुणाच्या नावे होत आहे ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेल मात्र या ठिकाणी सुटतोय. पाहूया पहिल्यापासून प्रयत्न केले असते तर कदाचित दुसऱ्या धावी देखील या ठिकाणी पूर्ण झाली असते. आणि धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 19 धावांवर षटक क्रमांक 3 सुरू असताना. कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषक आपण या ठिकाणी पाहतोय. शिवसेना आणि युवा सेना यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या झाली आहे ती 19 धावा धाव फलकावर. तर 19 जून 1966 रोजी सन्माननीय हिंदू हृदय सम्राटांनी मात्र शिवसेनेची स्थापना केली होती. आता मात्र स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू फटकावला जातोय आणि धावसंख्या 2 ने वाढवली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर. 3 षटकं संपतायत. धावसंख्या 21 धावा. तर
षटकार मारला तर मात्र पारितोषिक असणार आहे धर्मवीर आनंदिके साहेब यांचे आनंदी माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे राजेश जगताप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर 3 विकेट या सामन्यामध्ये घेणाऱ्या गोलंदाजास एका षटकामध्ये जर घेतले तर मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे ते दत्ता तांडेल साहेबांकडून. परंतु लगातार 3 षटकार मारले तर 5500 रुपयाचं 555 रुपयाचं पारितोषिक देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर पाहूया या अंतिम सामन्यामध्ये हे पारितोषिक कोण पटकावतं का विजेतेपद कोण पटकावत आहे. वरळला विजेतेपद जाणार की विजेतेपद मात्र DN नगर मध्येच राहणार त्यासाठीची लढत या ठिकाणी सुरू आहे. या अगोदर मात्र थोडासा पाऊस देखील आला होता आणि विकेट मात्र थोडीशी ओलसर झाली असणार आहे. तर तिसरं षटक सुरू आहे. चौथा षटक मात्र घेऊन आलाय. 3 षटकं संपलेत. शेवटचं षटक आहे पहिल्या डावातील. तर सन्माननीय या ठिकाणी खासदार लोकसभा सदस्य गजानन कीर्तिकर साहेब तसेच मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष ते देखील मात्र या ठिकाणी क्रीडा सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढचा चेंडू हळूवार पद्धतीने ऑफ ब्रेक पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न हवेत चेंडू जातोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी देखील पूर्ण केला जातोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 23 अंकाचं महत्व मात्र आमच्या शिवसैनिकांसाठी खूप मोठं आहे कारण 23 जानेवारी 1926 सन्माननीय हिंदू हृदय सम्राटांचा जन्मदिवस. त्यांच्या माध्यमातूनच शिवसेना नावाचा मंत्र तमाम शिवसैनिकांना दिला गेला. पुढचा चेंडू अधिक गतिमान पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न दिलीप करगुटकरचा अधिक वेग घेतला टप्पा पडल्यानंतर चेंडूने आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळते ती 23 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर आहे. पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू नक्कीच तटवला जातोय आणि या संघाची धावसंख्या मात्र पाहायला मिळते. 25 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तर चालू सामन्याचे पंच मुंबई क्रिकेटचे असोसिएशनचे अधिकृत असे पंच 25 धावा धावफलकावर आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकृत पंच कल्याणी घोरपडे जे मात्र बॉम्बे मर्कंटाईल बँकेत मध्ये देखील व्यवसायाचा आहेत आणि स्क्वेअर लेग पंच मात्र सुशांत मांजरेकर. कव्हरच्या झोन मध्ये मात्र चेंडू पटकवण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने जातोय. झेल मात्र या ठिकाणी रघुनाथ नेगी पकडतायत आणि बाद होतोय तो शैलेश. तर 2 चेंडू मात्र अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या संघाची झाली ती 25 धावा धावफलकावर. वेदिका वरळी वर्सेस शीतला देवी DN नगर बॉईज असा हा अंतिम फेरीचा सामना कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषकाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू देखील नो बॉल पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित केला जातोय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 24 लगावला जातोय. +1 धाव मिळेल. फ्री हिट देखील असणार आहे या ठिकाणी आणि धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावांवर. शीतला देवी संघासाठी मात्र या धावा बोनसच्या स्वरूपातील अर्थातच टॉनिकच्या स्वरूपातील असतील. दिलीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तर फलंदाजीमध्ये आजच्या दिवस अष्टपैलू कामगिरी करत गाजवलाय संतोष सक्सेना यांनी. स्वैर चेंडू मात्र पुन्हा एकदा घोषित होतोय. फ्री हिट मात्र कंटिन्यू असणार आहे आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावांवर. दिलीप करगुटकर मात्र या ठिकाणी थोडीशी लय हरवताना पाहायला मिळते दिलीप करगुटकरची. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न संतोष सक्सेना. आज मात्र दिवस गाजवलाय गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये. अप्रतिम कामगिरी शीतला देवी बॉईज या संघासाठी. संतोष सक्सेना
पुढचा चेंडू ऑप्टमच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न, परंतु आता अधिक गतिमान चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येऊ शकला नाही, निर्धाव चेंडू जातोय. तर क्रिकेटचा खेळ मात्र तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडका खेळ आहे, आवडता खेळ आहे आणि का नसावा, कारण भारताने या क्रिकेटच्या खेळाचं प्रत्येक फॉर्मॅटमधील विजेतेपद पटकावलं आहे. 1983 साली कपिल देव निखंज यांच्या नेतृत्वाखाली भारताने 60 षटकांचा वर्ल्ड कप जिंकला. 2007 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 20 षटकांचा वर्ल्ड कप जिंकला आणि 2011 साली 50 षटकांचा वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकला. पुढचा चेंडू हळूवार पद्धतीने ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय आणि धावबाची संधी, धावबाद मात्र या ठिकाणी खेळाडू होतोय आणि षटक संपतायत. 4 षटकं संपतायत. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28. विजयासाठी 29 धावांचं आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 28 धावा झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये विजयासाठी 29 धावांची आवश्यकता वेदिका वरळी संघाला. चोवीस चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी वरळी संघाला आव्हान ठेवलंय डीएन नगर संघाने. अर्थातच शीतलादेवी बॉईज या संघाने आव्हान ठेवलंय. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर केवळ समोरच्या दिशेने षटकार आहे. लेग साइड ऑफ साइडला चेंडू गेला तर डायरेक्ट बाहेर गेला तर 2 रन आहेत. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. तर 4 षटकांचा हा सामना, 29 धावांचं आव्हान. सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची. तर सन्माननीय लोकसभा सदस्य, सन्माननीय खासदार गजानन कीर्तीकर साहेब हे देखील या ठिकाणी क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत. आपला अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेला दिल्याबद्दल आणि शिवसेना नेते सन्माननीय लोकसभा सदस्य गजानन कीर्तीकर साहेब या ठिकाणी या क्रीडा सोहळ्याचा आनंद घेत आहेत. तसेच त्यांच्या समवेत भारतीय कामगार सेना सरचिटणीस ज्येष्ठ कामगार नेते जयवंत परब साहेब हे देखील या क्रीडा सामन्याचा आनंद घेत आहेत. लाजबाब क्रिकेटचं आयोजन मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सयाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील दळवी साहेब यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. अप्रतिम क्रिकेटचा नजारा. या क्रिकेट सामन्यांचं प्रेक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून जगभर दाखवलं जात आहे. या क्रिकेटच्या सामन्यांचं प्रेक्षेपण केबलच्या नेटवर्कच्या माध्यमातून देखील संपूर्ण विभागामध्ये दाखवलं जात आहे. अशी ही क्रीडा स्पर्धा. 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक कुणाच्या नावे होणार? डीएन नगर अंधेरीत 1 लाखाचं पारितोषिक राहत आहे आणि विजेतेपद की वरळीला जात आहे त्यासाठी चालू असणारा हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. अंतिम फेरीचा सामना. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फलंदाजीसाठी मात्र स्ट्राईकवर सुजित, नॉन स्ट्राईकला राहुल कहार. सुजित परळ परिसरातील खेळाडू तर नॉन स्ट्राईकला राहुल कहार मात्र लालबागचा पेरू कॉम्पाऊंडचा खेळाडू. तो गोलंदाजीसाठी याच परिसरातील आजचा दिवस मात्र गोलंदाजीने गाजवलाय राजेश सावंत. 6 चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. चेंडू टोलवण्याचा प्रयत्न शैलेश चेंडूवर आणि पहिल्या चेंडूवर यश मिळतं राजेश सावंतला आणि अप्रतिम गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पेश केलाय तो आणि पहिल्या चेंडूवर सुजित सारख्या बलाढ्य खेळाडूला माघारी परतवलाय. तर सर लाईट बंद करायची आहे. बॅट्समनच्या समोर बॅट्समनला फलंदाजी करण्यासाठी त्रास होतोय. तर स्ट्राईकवर फलंदाजी होतोय राहुल कहार. या वर्षीचा उदयोन्मुख खेळाडूंमध्ये या खेळाडूचं देखील नाव घेतलं जाणार आहे. परंतु आजचा दिवस ज्याप्रमाणे संतोष सक्सेना यांनी गोलंदाजीत गाजवला त्याचप्रमाणे राजेश सावंत यांनी देखील गाजवलेला आहे राहुल कहारसाठी.
तर सुरेख चेंडू राजेश याचा पाहायला मिळतोय. अंकित कदम, विनंती आहे अंकित कदम जे आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा या स्पर्धेच्या आयोजनामध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू राजेश सावंतचा अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. आउटस्विंग पद्धतीचे चेंडू लगातार तिसरा चेंडू मात्र निर्धाव टाकला जातो. राजेश सावंत सकाळचं सत्र जरी पाहिलं तुम्ही पहिला या सकाळच्या सत्रामधील पहिलं षटक देखील 3 धावांचं टाकलं गेलं होतं राजेशच्या माध्यमातून आणि आता देखील मात्र अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश करतोय या ठिकाणी राजेश सावंत शीतलादेवी बॉईज DN नगरसाठी. पुढचा चेंडू बॅकफुट लाईट पॉइंटच्या दिशेने चेंडू जंप मारून चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. 1 धाव पूर्ण केली जाते. तशीच या ठिकाणी पारितोषिक आलंय संजय परब यांच्याकडून 500 रुपयाचं चौकारासाठी. तर चौकारासाठी चिटणीस महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेना यांच्याकडून पारितोषिक असेल या क्रीडा तसेच हे 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चौकार जो खेळाडू उर्वरित काही क्षणामध्ये मारेल त्यासाठी. पुढचा चेंडू घेऊन राजेश सावंत अप्रतिम गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पेश केलाय. आजचा दिवस आणि विशेष म्हणजे सर्व षटक ही पॉवर प्लेची राजेश सावंतने टाकलेत. आपल्या संघासाठी लाजबाब गोलंदाजी करतोय. राजेशला मात्र नक्कीच उमेश 11 खार मधून आपण खेळताना पाहिलंय. राजेशला आपण मधु 11 जोगेश्वरी मधून खेळताना पाहिलंय. विजय गुरव लवकरात लवकर आपण यायचंय. विजय गुरव पुढचा चेंडू स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बराचसा बाहेर चेंडू थोडीशी उसळी जरूर घेतली परंतु ऑप्शनच्या बाहेर जातोय. पंच सुशांत मांजरेकर दंडित करतायत. धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती. बॅकफुटला येत मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. पाहूया किती धावांसाठी हा फटका असणार आहे. 1 धाव मिळणार आहे आणि याही पॉवर प्लेच्या षटकामध्ये राजेश सावंत यांनी केवळ 3 धावांचं षटक टाकलं. एकदा जोरदार टाळ्या राजेश सावंतसाठी झाल्या पाहिजेत. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. सकाळी देखील पहिल्या सामन्यामध्ये पॉवर प्लेचं षटक केवळ 3 धावांचं टाकलं गेलं होतं आणि विजयासाठी मात्र धावांची आवश्यकता आहे. 29 धावांची आवश्यकता असताना आता मात्र 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता विजयासाठी मात्र असणार आहे ती वरळी संघाला. पाहूया गोलंदाजीसाठी बदल केला जातोय. शंतनू गायचोर सर गोलंदाजी मार्कवर टेनिस क्रिकेट जगतातील लेजेंड खेळाडू ज्याने मात्र टेनिस क्रिकेटची परिसीमा बदलून टाकली आणि या DN नगरचं नाव मात्र संपूर्ण रोशन करून केलं. तेच मात्र गोलंदाजी मार्कवर येतात. अष्टपैलू खेळाडू टेनिस क्रिकेट जगतातील ज्यांना आपण कॉर्पोरेट लेवलचं क्रिकेट सध्या रिलायन्स मधून खेळताना पाहतो शंतनू गायचोर सर. अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये. फरदीन काजीच्या बॅट मधून निघाला हा फटका 2 धावांसाठी. फरदीन काजीने काल देखील मात्र एका सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवर. अंतिम फेरीचा हा सामना शिवसेना युवा सेना आणि सयाजी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषक या ठिकाणी पाहतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत. हो 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 सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र चेंडूला उंची दिली, फ्लाईट दिली आणि फुल लेंथ पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. ऑफ ब्रेक पद्धतीचा हा चेंडू मात्र चकित करतोय फलंदाजाला. हो पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. आता मात्र गतिमान चेंडू होता. या अगोदरचा चेंडू हळूवार पद्धतीने, आता मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गतिमान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि यष्टी रक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळाला आणि व्हेरिएशनच्या जोरावर चंद्रकांत शेटे घाटकोपर भटवाडी आणि पुन्हा एकदा मात्र कारण मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष साहेब आहेत आणि आमच्याकडे कबड्डीच्या स्पर्धा देखील जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा देखील सातत्याने होत असतात आणि मुंबई उपनगर जिल्ह्याने देखील सध्या मात्र खूप मोठी झेप घेतली आहे. प्रो कबड्डीमध्ये देखील मुंबई उपनगर जिल्ह्याचे बरेचसे खेळाडू मात्र सध्या खेळताना, ज्याच्यामध्ये रिशांक देवाडिगा असेल, ज्याच्यामध्ये नितीन मोरे असेल, ज्याच्यामध्ये निलेश शिंदे असेल आणि नक्कीच महिलांमध्ये देखील अभिलाषा मात्रेसारखे खेळाडू आपल्या मुंबई उपनगर जिल्ह्याची चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय आपण. तर आता मात्र कव्हरच्या झोन मध्ये चेंडू तटवला जातोय. 2 धावांसाठी मात्र हा चेंडू जाईल. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 9 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
9 अंकाचं महत्व सांगायचं झालं तर भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये मिळवलेली गोल्ड मेडल आहेत 9. त्याच्यामध्ये हॉकीची 8 आणि अभिनव बिंद्राने शूटिंगमध्ये मिळवलेलं 1 गोल्ड मेडल. पुढचा चेंडू देखील कव्हरच्या झोनमध्ये तटवला जातोय आणि धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 11 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 11 जानेवारी 1973 राहुल द्रविडचा जन्मदिवस. भारताची भिंत, भारताची द ऑल म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. चांगली कामगिरी जरूर झाली होती आणि 11 धावा धावफलकावर आहेत आणि 11 खेळाडू. क्रिकेट खेळाचा मात्र नियम क्रमांक 1 सांगतो, क्रिकेटच्या खेळामध्ये 11 खेळाडू असणं गरजेचं आहे. 11 खेळाडूंपेक्षा जास्त खेळाडू तुम्ही या क्रिकेटच्या खेळामध्ये खेळू शकत नाही. परंतु एक घटना अशी क्रिकेटमध्ये झाली, 1900 साली ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट झालं होतं. त्यामध्ये 12 खेळाडू खेळवले गेले होते क्रिकेटच्या या खेळामध्ये. तर संघाची धावसंख्या मात्र पाहायला मिळते 11. षटक क्रमांक 2 संपतायत. धावांची आवश्यकता आहे अजूनही जिंकण्यासाठी. 18 धावांची, 12 चेंडू, 18 धावा, 18 धावा, 12 चेंडू. डीएन नगर वरळी डीएन नगर कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषक 2016 लाजबाब टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन शिवसेना, युवा सेना आणि सयाजी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून. प्रेक्षक मात्र तुडुंब गर्दी. कुणाच्या नावे हा चषक होणार, कुणाच्या नावे 50,000, कुणाच्या नावे 1,00,000 याची मात्र उत्कंठा सिगेला जाऊन पोहोचली आहे. पुढचा चेंडू फ्लिक करतोय ऑन साइडच्या दिशेने. सुरेख फटका राहुल कहारच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी रूपांतरित होते. 2 धावांमध्ये पंच सुशांत मांजरेकर या ठिकाणी घोषित करतायत. संघाची धावसंख्या मात्र झटपट वाढते जाऊन पोहोचते ती 13 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आलेले तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. गेली 4 संडे मात्र या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून डीएन नगर क्रिकेटमय झालेला आहे आणि आज मात्र त्याचा शेवट. सर्वोच्च अर्थातच लाख मोलाची क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. रणजीपट्टू अर्थातच संतोष सक्सेना असतील, बद्री आलम असतील, योगेश पवार असतील, 3 रणजीपट्टू मात्र या ठिकाणी खेळून गेले आणि उद्घाटन मात्र ओमकार खानविलकर रणजीपट्टू यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. पुढचा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. संतोष सक्सेना चेंडू टप्पा पडल्यानंतर कट होतोय आणि एसटी रक्षकांचा वेध घेताना पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी पारितोषिक असणार आहे षटकारासाठी आनंदी माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन राजेश जगताप यांच्याकडून. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये दिले गेले होते आणि याही सामन्यामध्ये असणार आहे. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा तेवढा सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. राहुल कहारच्या बॅट मधून निघाला हा फटका आणि धावसंख्या मात्र नक्कीच 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या अजूनही धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 14 धावांची, 9 चेंडू आणि 14 धावा. अटीतडीचा सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्रिकेट या खेळाने मात्र तुमच्या आमच्या सर्वांवर जादू केलेली आहे. कारणही तसंच आहे. कारण पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा. राहुल कहार पुन्हा एकदा जबरदस्त फटका या ठिकाणी मारताना पाहायला मिळतोय. पाहूया, 1 धाव पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी पूर्ण केला जातोय. तर राहुल कहार यावर्षी जे नवोदित खेळाडू टेनिस क्रिकेट जगतामध्ये फॉर्मात आले त्याच्यापैकी राहुल कहार हे देखील नाव घ्यावं लागेल. लालबागच्या पेरू कंपाऊंडचा हा खेळाडू आणि यावर्षी नक्कीच श्री श्रीमंत समर्थ पेरू कंपाऊंड लालबाग या संघातून खेळता खेळता नावारूपाला आला आणि आज मात्र वेदिका या संघातून खेळताना आपण पाहतोय. 17 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा आता मात्र हा वेळ चेंडू जातोय. बॅटची कडा घेतली जाते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. त्या ठिकाणी मात्र राजेश सावंतची त्याच्या चपळाईने येतोय. चेंडू अडवतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 18 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पाहूया या क्रीडा स्पर्धेचं विजेतेपद कोणाच्या नावे होत आहे. सुनील दळवी साहेबांच्या माध्यमातून लाजबाब क्रिकेटचा सोहळा क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. टेनिस क्रिकेटमधील मोजक्या स्पर्धा असेल ज्यामध्ये आयोजनामध्ये एवढ्या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आता मात्र समाचार घेतला. फरदीन काजीच्या बॅट मधून निघाला हा फटका. पाहूया किती धावांसाठी जातोय आणि रूपांतरित होतोय मात्र हा फटका 2 धावांमध्ये आणि समीकरण बदलतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 9 धावांची. सहा चेंडू आणि
6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. तर नक्कीच 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूला मात्र धावा करायच्या आहेत 1.5, अर्थातच 1.5 धावा मात्र करावी लागेल. पाहूया कशा प्रकारे, कारण हे DN नगरचं मैदान आहे. 3 दिशेला मात्र डिक्लेअर झोन आहे. समोरच्या दिशेने चौकार षटकार आहे. षटकार चौकार मारला तर नक्कीच, षटकार मारला तर पारितोषिक मात्र नक्कीच दिलं जाणार आहे राजेश जगताप यांच्याकडून. चौकार मारला तर पारितोषिक दिलं जाणार आहे संजय परब यांच्याकडून. विकेट हॅट्रिक घेतली तरी राजेश शिंदे यांच्याकडून पारितोषिक दिलं जाणार आहे. पाहूया कुणाला मिळतोय मान. टप्पा पडतोय. चेंडू मात्र थोडासा फिर घेताना देखील पाहायला मिळतोय. पाहूया आणि समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 8 धावांची. सामना टाय झाला तर विकेट ग्राह्य धरल्या जाणार आहे आणि विकेट गेलेल्या आहेत त्या 3 विकेट गेलेल्या आहेत त्या शीतलादेवी संघाच्या आणि 1 विकेट गेलेली आहे ती वरळी संघाची. पुढचा चेंडू घेऊन सुमितचा हा चेंडू. टप्पा पडतोय. थोडासा फिर घेतोय. फरदीन गाजीच्या शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय हा चेंडू आणि 1 धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवते. 22 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 7 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 7 धावा. 7 धावा 4 चेंडू. शिवसेना युवा सेना सयाजी प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषक 2016 टेनिस बॉल क्रिकेटची लाजवाब क्रीडा स्पर्धा अंतिम काही क्षणामध्ये आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट .in चं कौतुक करावे लागेल, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. हॅथवे केबलचं कौतुक करावे लागेल, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि नक्कीच ज्यांनी या क्रीडा स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं मात्र नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल. एक सुंदर क्रीडा स्पर्धा. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय. चेंडू गरकन गिरकी घेतोय. फलंदाजाची फिरकी घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. संघाची धावसंख्या मात्र नक्कीच समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. DN नगर की वरळी. वरळी नक्कीच बांद्रे वरळी सी लिंक वरून ही ट्रॉफी पलीकडे जाणार की मुंबई उपनगरातच राहणार तर ते मात्र पाहायचंय. अंधेरीतच मात्र ही ट्रॉफी राहते DN नगर मध्ये की वरळीला जाणार, त्यासाठी म्हणजे मुंबई शहर की मुंबई उपनगर अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी 1 बाउन्स चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. समीकरण बदलत आहे आणि आता मात्र धावांची आवश्यकता आहे ती 2 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 6 धावांची 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आता मात्र षटकाराची आवश्यकता आहे. पाहूया राहुल कहार. सुमित मात्र चांगली गोलंदाजी करतोय, फिरकी गोलंदाजी करतोय आणि फलंदाजांना नाचवतोय. पाहूया अंतिम काही क्षण. असे काही नक्कीच क्षण आले की जावेद मियादादची आठवण होते, ज्याने मात्र चेतन शर्माच्या गोलंदाजीवर शारजामध्ये मारलेला षटकार आठवतो. पाहूया अजूनही ज्या जखमा भारतीयांच्या मनात ताज्या असतील, ज्या दिल्या होत्या, तर पाहूया 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सामना अंतिम टप्प्यात येऊन ठेपलाय. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा. सुमित DN नगर की वरळी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र या ठिकाणी नक्कीच मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. राहुल कहार फरदीन काझी 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातात आणि आता मात्र गरज आहे ती 1 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 4 धावांची आवश्यकता. पाहूया चौकार मारला जातोय का. राहुल कहार गोलंदाजीसाठी गोल आणि फलंदाजीसाठी तर गोलंदाजीसाठी सुमित. तर 3 धावा केल्या तरी चालू शकतील, बरोबर आहे ना. विकेटचा विचार केला तर 3 केला तरी चालतील, परंतु पाहूया राहुल कहार चौकार मारतोय का या ठिकाणी. DN नगरची ही स्पर्धा वरळीला जाते. तर या चेंडूवर जर बोल्ड आउट केलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. ते सुनील दळवी साहेब या स्पर्धेचे आयोजक, सयाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून जर या चेंडूवर बोल्ड काढला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. पाहूया काय होतंय, काय होतंय, काय होतंय आणि काय होतंय. लाखाचं मोल कुणाला जातंय, कोण होणार लखपती. लाख मोलाची स्पर्धा कुणाच्या नावे होते. वरळी की DN नगर शीतलादेवी बॉईज, रघुनाथ नेगी की प्रसाद झगडे, कुणाच्या नावे या स्पर्धेचं विजेतेपद. शेवटचा चेंडू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघांसाठी. अंतिम चेंडू. आता मात्र बॅकफुटला एक चेंडू कव्हरच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न. 1 चेंडू धाव पूर्ण होतोय. दुसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आणि धावांची संधी मात्र या ठिकाणी आणि 2 धावा मिळतात आणि विजय
प्रयत्न असताना मात्र धावबाद होतात.